मित्रांनो नमस्कार, मी गोरखनाथ पवार आपले स्वराज्य चॅनलमधून आणि मी आहे देवघर डॅमच्या खालच्या भागामध्ये. आपण बघताय जवळपास 29 किलोमीटर देवघर डॅमची लांबी आहे. महाराष्ट्रातला एकमेव असा डॅम आहे जो पूर्णपणे मातीने बनवला आहे आणि 29 किलोमीटर हे काही छोटं अंतर नाही. एवढा पाठीमागे ह्या देवघर डॅमचा फुगा आहे आणि हे सर्व पाणी कॅनलने पश्चिम महाराष्ट्राला जातं. हा अविस्मरणीय आणि नजरेत भरणार असा देवघर डॅम समोर बघताय आपण. रायरेश्वर पठार आहे आणि रायरेश्वर पठाराच्या बरोबर अलीकडच्या बाजूला हा देवघर डॅम आहे. हे देवघर डॅमचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा डॅम कमीत कमी कालावधीमध्ये बनला आणि पूर्ण मातीने बनवलेला अशा पद्धतीचा डॅम आहे. आणि ह्या डॅमचं एक वैशिष्ट्य असं आहे की याची जी पुढची बाजू आपण बघताय, पुढची बाजू फार छोटी आहे, पण ह्याच्या मागची बाजू जी म्हणतो आपण जिकडे पाण्याचा साठा होतो जवळपास 29 किलोमीटरपर्यंत, म्हणजे ह्याच्या पाठीमागचं जे टोक आहे ते शिरगाव म्हणजे वरंद घाट जिथे चालू होतो, काळूबाईचा डोंगर जिथे चालू होतो ते शिरगाव गावापर्यंत या पाण्याचा फुगा जातो. निश्चितपणे हे महाराष्ट्रासाठी एक वेगळं वरदान आहे असं मला वाटतं. मी गोरखनाथ पवार, आपले स्वराज्य.